आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. कुठे चाललात तुम्ही? आई सप्तशृंगी देवीकडे. अहो, नुकताच तर ताप उतरलाय तुमचा. आराम करा. पायऱ्या चढून मंदिरात गेलात तर मला जावंच लागेल. आज मी देवीला विचारेन की जर मी वाईट कर्म केलंय तर त्याची शिक्षा तिने मला द्यावी. मी भोगायला तयार आहे. माझ्या मुलीला का शिक्षा देतीये? आणि मी प्रार्थना करेन की सुकन्या सुखी आणि सकुशल राहावी. ऐक गोपी, मी ह्यांच्यासोबत जाते. तू अभ्यास कर. तुझी परीक्षा जवळ आली आहे. गोपी भाऊ, सुकन्याताई, भरपूर अभ्यास चाललाय वाटतं. ते परीक्षा जवळ आली आहे ना, म्हणून. हिंदीचा अभ्यास करतोयस ना? कर कर. ताई, 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 मला तुझी खूप आठवण येते. ताई, तू परत ये. तू इथं नाहीयेस तर माझं अभ्यासात मन नाही लागत. मी अभ्यास नाही करू शकत ताई. मी अभ्यास नाही करणार ताई. माझ्या लाडक्या गोपीला माझं खूप प्रेम आणि आशीर्वाद. गोपी, मी एक कमनशिबी मुलगी आहे आणि मला वाटतं की माझ्या दुर्भाग्याची सावली माझ्या कुटुंबावर पडू नये, म्हणून मी घर सोडून आधीच्या विधवा आश्रमात राहायला जातेय. माझ्यासोबत तुझं, आईचं आणि बाबांचं प्रेम आहे. माझ्यामुळे जे काही प्रश्न उभे राहिले त्या सगळ्यांचं उत्तर माझ्या इथून जाण्यातच आहे. माझ्यासारख्या कित्येक कमनशिबी बहिणी असतील. त्यांचं आयुष्य बदलायला, त्यांचा संसार थाटण्यासाठी त्यांची मदत करत जा. आई आणि बाबांना नमस्कार सांग. सुखी राहा. तुझी ताई, सुकन्या. ताईचा पत्ता लागला. आई, बाबा, ताईचा पत्ता लागला. लवकर या. काय? सुकन्याचा पत्ता लागला? कुठे ती गोपी? कुठे सुकन्या? आश्रमात. ताईने स्वतः चिठ्ठीत लिहिलंय. हे घे, वाच. आकाश निरभ्र झालं. ढग दूर झाले. आरशावरची धूळ जमली होती ती स्वच्छ झाली. आता कसलाच संदेह राहिला नाही. साऱ्या शंका कुशंका दूर झाल्या. प्रतीक्षा संपली. दुःखाचे दिवस संपले. सुख एका वळणावर वाट पाहतय. वा देवा वा.
तुझा तर प्रश्नच नाही. किती कुशल नाटककार आहेस तू. सगळे रंग भरलेस नाटकात. तुझ्या नाटकाचं प्रत्येक पात्र, चरित्र, प्रत्येक घटना उत्सुकता वाढवत राहिली. प्रेम, भक्ती, तिरस्कार, ईर्ष्या काय नव्हतं त्यात. पण आता पुढे काय होणार आहे देवा? तू आज हे सिद्ध केलंस देवा की या पृथ्वी लोकावर प्रत्येकाचा अंत होतोच होतो. याच न्यायाने तू बेपत्ता मुलगी, हरवलेली बहीण आणि दुरावलेली प्रेमिका यांच्या शोधाचाही अंत केलास. हा अंत नव्या अध्यायाचा प्रारंभ असेल का? बाप लेक, भाऊ बहीण आणि दोन प्रेमी जीव एकमेकांना भेटणार. शेवटी एक नाटककारच आहेस तू. म्हणूनच नाटकाला एका वेगळ्या वळणावर आणून उभं केलंयस तू देवा. जर पंचायतीने काकाजींच्या विरुद्ध निर्णय नाही दिला तर काय झालं? या लक्ष्मणने तर केव्हाच निर्णय घेऊन टाकलाय. मी उमाकांत आणि सुकन्याचं लग्न कधीच नाही होऊ देणार. लक्ष्मण, काय रे एवढा धावत काय येतोयस? लक्ष्मण, सुकन्याची चिठ्ठी सापडली. सुकन्याची चिठ्ठी कुठं सापडली आणि कोणाला मिळाली आहे? उमाकांत आणि गोपीला, आणि ते दोघं सुकन्याला आणायला चाललेत. काय? कसला विचार करतोयस गोपी? आपण आई बाबांना न सांगताच निघून आलो. ते येईपर्यंत आपण थांबायला हवं होतं. अरे ते मंदिरातून परत यायच्या आतच आपण सुकन्याला घरी घेऊन पोहोचू. आणि जेव्हा घरी अचानक सुकन्याला पाहतील तेव्हा ते, अरे टांगा का थांबवलास? लक्ष्मण, टांगा का थांबवलास? आम्ही घाईत आहोत, आम्हाला जाऊ दे. एवढी काय घाई आहे मित्रा? जरा खाली तर उतर. पण का? अरे उतरशील तेव्हा सांगेन ना. तुला काय वाटतं उमाकांत? मांजरीने डोळे झाकून दूध पिऊन टाकलं म्हणजे जगाने डोळे मिटलेत की काय? मी कुठलंही काम लपून छपून नाही करत लक्ष्मण. तुला तर प्रत्येक काम बँड बाजा वाजवून करायची सवय आहे ना. आणि आजही एका विधवेशी लग्न करायला मोठ्या थाटावाटात चाललायस. आम्हीही वरातीत सहभागी व्हायला आलोय भावा. लक्ष्मण, नाही 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 नाही, राग नाही. तुला तर बँड बाजा लावून टांग्यात बसवायला पाहिजे. अरे असे बघताय काय? जरा बँड बाजा तर वाजवा. उमाकांत दादा, बँड बाजा वाजवा. मार, पकड, सोडू नकोस. वाजवा याचा बँड बाजा. मार मार. ह्याला उचलून झुडपांमध्ये टाकून द्या. एक तर मरेल, नाहीतर जंगली जनावर खाऊन टाकतील. हिंसा, द्वेष, शत्रुत्व नाही देवा नाही. असं नाटक नको लिहूस. मला या जगावर कृपा करण्यासाठी पाठवलंयस तू. जर अशी शत्रुता निर्माण करशील देवा तर माझं काम तर
कधी पूर्णच नाही होणार देवा. आज मी बघितलं देवा की माणसामध्येच सैतान दडलेला असतो. ईर्ष्या, द्वेष माणसाला मृत्यूच्या दारात घेऊन जातो. याचा आज तू साक्षात्कार घडवलास. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे असं सगळे म्हणतात, पण परिवर्तन घडत असताना त्याला किती विरोध होऊ शकतो हे आज तू दाखवून दिलंस देवा. कृपा कर देवा, दया कर. मानवी चेहऱ्यामागे दडलेल्या सैतानी प्रवृत्तीचं दमन कर भगवंत. प्रेम तर भक्तीचं रूप आहे. एकमेकांवर खरं प्रेम करणाऱ्यांना शिक्षा नको देऊस देवा. त्यांच्यावर कृपा कर. आशीर्वाद दे देवा, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. आपण निघायला नको होतं. आपण उमाकांत दादाला वाचवायला हवा होता. आपण पळालो नसतो तर आपल्यालाही मारलं असतं. पण उमाकांत दादा, आपण परत जाऊया. फिरवा टांगा. आता काय डांगा वळवायचंय ते बघ. आश्रम तुम्हा दोघांना इथंच तर यायचं होतं ना. माझी ताई ह्या आश्रमात आहे. मी आताच जाऊन तिला घेऊन येतो. इथंच थांबा तुम्ही. हो हो. तू दयाळू आहेस देवा, दयाळू आहेस. जसं कर्म तसं त्याचं फळ. या नियमांचं निष्पक्षपणे पालन करतानाही तुझ्याच मनात तुझ्या अपत्यांबद्दल ममता असते आणि तू त्या ममतेचा त्याच्यावर वर्षाव देखील करतोस. तो निराश झाला तरीही तू त्याला सांगतोस की निराश होऊ नकोस, कारण सुख तुझ्या दरवाजावर थाप मारायला येतंय. तू तर हे सांगितलंयस की पांडवांना आणि रामाला वनवासात जावं लागलं. माणसांनी पण दुःखाच्या वनवासाचा स्वीकार करायला हवा, नाहीतर दुःखाचं महत्व माणूस विसरून जाईल. ताई, ताई, ताई. अरे थांब, हा विद्वांचा आश्रम आहे बेटा. तू आज जाऊ शकत नाहीस. मला माझ्या ताईला भेटायचंय. काय नाव आहे तुझ्या ताईचं? ताई. गोपी, ताई. गोपी, ताई. माझा भावा. ताई. गोपी, कसा आहेस तू? ताई, तू नाहीयेस तर घर सुन सुन वाटतंय. आई, बाबा. क्षणोक्षणी तुझी आठवण काढतात आणि काय? स्वतःला अपराधी समजतायत. तू कशी आहेस ताई? मी खुश आहे. तू सर्वांबद्दल विचारलंस, पण उमाकांत दादाबद्दल नाही विचारलंस. मी तुला घ्यायला आलोय ताई. भाऊ असताना त्याची बहीण आश्रमात का राहील?
उमाकांत दादा पण माझ्यासोबत होता. लक्ष्मण आणि त्याच्या गुंडांनी त्याला टांग्यातून उतरवून काय केलं? भांडण केलं? त्याला काठ्यांनी मारलं ताई. माहित नाही दादा. तू माझ्या बरोबर चल ताई, नाहीतर ते गुंड त्याला मारून टाकतील. जा सुकन्या, तुझे घरचे तुला न्यायला आलेत. हे पाहून आणि ऐकून इथल्या बाकीच्या बायकांच्या मनात आशा तरी निर्माण होईल की कधी ना कधी त्यांचंही घरचं कोणीतरी त्यांना घ्यायला येईल. तू जा. आश्रमातल्या नियम घालणाऱ्या लोकांना मी उत्तर देईन. जगात आपली माणसं असूनही माणूस एकटाच असतो. जोपर्यंत त्याचा स्वार्थ असतो तोपर्यंत आपली माणसं आहेत, आणि जेव्हा मतलब संपतो तेव्हा आपलीच माणसं परकी होतात. कुटुंबात जेव्हा स्वार्थ येतो तेव्हा नात्यांमध्ये फूट पडते. माणसाने हे विसरता कामा नये. उद्या त्याचे देखील हाल असे होऊ शकतात की त्याच्या घरचेच त्याला कुठल्या तरी आश्रमात पाठवून देऊ शकतात. म्हणूनच निष्पाप मूल चांगलं आणि खरं असतं. ज्याची त्याच्या बहिणीवर श्रद्धा आहे, जो स्वतःच्या बहिणीवर प्रेम करतो, तिला सुखी पाहू इच्छितो, अशा बहीण भावाचं पवित्र नातं माणसाच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे हे आज तू दाखवून दिलंयस देवा. या नात्यात आपुलकी आहे, आदर आहे, ममता आहे, सुरक्षा आहे. भाऊ लहान असो की मोठा, बहीण त्याच्यावर अवलंबून असते, त्याच्या सोबत ती निश्चिंत असते. भाऊ देखील बहिणीची ढाल बनतो, तिला सुखी करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करतो, तिचा आदर करतो, कारण भावाला आपल्या बहिणीमध्ये नेहमी आपल्या आईचं प्रतिबिंब दिसत असतं. प्रत्येक भावापुढे तुझंच उदाहरण आहे, तुझाच आदर्श आहे, तुझाच आदर्श आहे भगवंत. कारण द्रौपदीसाठी तूच धावत गेला होतास. जोरात पळवा, आणखी जोरात पळवा या घोड्याला टांगेवाले. उमाकांत एकटा त्या 4 काठीवाल्यांशी कसा लढेल? हे देवा, घोडा का थांबला गोपी? लक्ष्मण आणि त्याच्या साथीदारांनी आम्हाला इथंच अडवलं होतं ताई. इथे तर कोणीच दिसत नाहीये गोपी. उमाकांत दादा, उमाकांत दादा, उमाकांत, उमाकांत दादा, कुठे आहेस तू उमाकांत? उमाकांत दादा. रडू नकोस ताई, रडू नकोस. मी म्हटलं होतं ना गोपी की मी अभागी आहे म्हणून. का घेऊन आला होतास उमाकांत? का घेऊन आला होतास? का? रक्त, ते बघ रक्त. उमाकांत, उमाकांत दादा, उमाकांत, उमाकांत. तुला हसताना पाहून माझ्या जीवात जीव आला.
आणि तुला माझ्यासमोर माझ्यासोबत पाहून मला असं वाटलं की माझा जीव परत मिळाला. डॉक्टर म्हणाले की तू आता एकदम बरा आहेस. बरं तर मला व्हायलाच पाहिजे गोपी. तुझ्या ताईशी लग्न करायचंय ना? ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. धरती पर रहकर प्रभु तुमने तन अंबर तक विस्तारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. ईश्वरीय आलोक लिए प्रभु मानव रूप धरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. चमत्कार ही चमत्कार से तुम संपूर्ण भरे हो. सौभाग्य जुड़े तब दर्शन का, सौभाग्य मिले सुख कारा. ओम जय साईनाथ, जय साईनाथ, आदिनाथ तुम्हारा, तुम्हें श्रद्धा नमन हमारा. अशुभ विचार करणं, अशुभ बोलणं आणि अशुभ करण्याने माणसाला कधीच सुख मिळत नाही. तेव्हा माणूस स्वतःही दुःखी होतो आणि आपल्या वागण्याने दुसऱ्यांनाही दुःखी करतो. देवाची इच्छा आहे की माणसाने एकमेकांची काळजी घ्यावी, त्याने एकमेकांना आपलं समजावं, नात्यांमध्ये कुठलीही कटुता नसावी. पण वास्तवात असं नाही होत. विकारांच्या आहारी गेलेला माणूस परक्यांपेक्षा जास्त आपल्या माणसांशी भांडतो. जेव्हा तो स्वार्थाच्या आहारी होतो तेव्हा त्याचा विचार करणं बंद होतं. स्वार्थापुढे तो सगळ्या नात्यांना तिलांजली देऊन टाकतो. त्याचा परिणाम म्हणजे निराशा, असफलता, दुःख, अशांती इत्यादी. पण जो माणूस शुभ संकल्प करतो, शुभ विचार करतो, दुसऱ्यांचं भलं चिंततो, भलं करत राहतो, तो स्वतः देखील सुखाचा अनुभव करतो आणि दुसऱ्यांनाही सुखच सुख देतो. असा माणूस स्वार्थाला कधीही महत्व नाही देत. त्याच्यासाठी स्वार्थ पापा समान आहे. मग मनःशांती, सफलता, संतोष, समाधान हे त्याच्याबरोबर मैत्री करतात. आपण हे कधीच विसरू नये की सर्व सुखांचा आधार देवावर विश्वास, त्याची भक्ती. जो देवावर विश्वास ठेवतो तो कधीही कुणाचंही वाईट करत नाही, कुणाचंही अशुभ चिंतत नाही. कारण त्याला हे माहीत असतं की देव सगळं पाहतोय. जर त्याने कुणाचं वाईट केलं तर त्याचंही वाईट होणं निश्चित आहे. कारण देवाचा न्याय स्पष्ट आहे. जसे कराल तसे भराल.
सबका मालिक एक. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. अरे श्यामा, कसा आहेस? तुमच्या कृपेने बरा आहे देवा. असं दिसतंय की माझी बहीण तुला चांगले चांगले पदार्थ खाऊ घालतीये. बाबा, गुरुजींचं उपोषण सुरू आहे. उपोषणावर? हो, श्यामाला स्वतःला तंदुरुस्त ठेवायचंय. खर तर काय आहे ना, त्याला डोंगर चढून सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जायचंय. हो ना श्यामा? मी कुठेही जाणार नाहीये. वणीला तर अजिबात नाही. नाही 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 नाही, वणीला तर तुला जावंच लागणार. जोपर्यंत शरीर साथ देते मी इथेच द्वारकामाईमध्ये तुमच्या दर्शनाला येत राहीन. त्याच्यानंतर वणीला जाणार. हो ना? नाही. अरे माझ्यासाठी प्रसाद नक्की आण. हा. नाही. नाही जाणार मी वणीला. नाही जाणार मी वणीला. नाही जाणार. साईबाबा, तुमचे श्यामा काही खात नाहीयेत, काही पीत नाहीयेत. तू काही काळजी करू नकोस ताई. श्यामाला काही नाही होणार. हा. माझा पतीजी, मला खूप भीती वाटते. साईनाथांची गुरुजींवर कृपा आहे, मग भीती कशाची? गुरुजींवर साईबाबांचं प्रेम आहे. त्यांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार बाबा. जर बाबांनी सांगितलंय की गुरुजींनी वणीला जावं, तर त्यांनी वणीला जायलाच हवं. अगं सुशिला, हे दोघं एकमेकांशी खेळ खेळतायत. साईनाथांची लीला गुरुजींना समजली की गुरुजी स्वतःच वणीला जातील. देवा. हा गोपी पण ना स्वतःची पुस्तकं पण नीट नाही ठेवत. गोपी, गोपी, लवकर ये. गोपी घरात नाहीये. तो सकाळपासून घरात कुठे दिसला नाही. बाहेर कुठेतरी खेळत असेल, नाहीतर उमाकांतच्या घरी बसला असेल. अहो, तो तिथे पण नाहीये. मी तिकडे शोधून आले. उमाकांतच्या घराला तर कुलूप आहे. कुलूप लागले? नक्कीच दोघं कुठंतरी गेले असतील. कुठे गेले असतील दोघे? सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गोपी भाऊ, या क्षणी तू माझ्यासाठी आई आणि बाबांच्या जागी आहेस. मला तुला नमस्कार करायचा आहे. माझ्या नवीन आयुष्यात मला तुझ्या तोंडून आई आणि बाबांचे आशीर्वाद हवे आहेत. तुम्ही दोघं एकमेकांवर नेहमी प्रेम करत राहा. शेवटी तू दोन मनांची भेट घडवलीचच. आज सिद्ध केलंस की लोक तुला उगीचच दयाळू नाही म्हणत. ज्याच्यावर तुझी कृपा होते त्याचा उद्धार तर होतोच देवा. जेव्हा भक्त तुला संपूर्ण समर्पित होतो तेव्हा त्याचा उद्धार तू नक्कीच करतोस. आणि जे खऱ्या मनाने तुझा स्वीकार करतात त्यांचा तू आदर करतोस, कदर करतोस तू त्यांच्या प्रेमाची, आणि त्या प्रेमाला आशीर्वाद देखील देतोस. नेहमी आकाशाकडे बघून बोलतात. आता तर तुझं नाटक संपलं असेल ना? हा. आणि तुमचं नाटक सुरू झालं असेल ना?
श्रवण माझा मित्र. हा, कसा आहे सांग? ठीक आहे. तुम्ही देवाला म्हणता की तो नाटक करतोय म्हणून. आणि त्या नाटकात आपण सगळे काम करतो. बरं मला हे सांग की इथं येण्याच्या आधी हे तुला माहित होतं का की तू मला भेटणार आहेस म्हणून? नाही ना? पण त्या वरच्याला सगळं माहित होतं, कारण हे नाटक त्यानेच तर लिहिलं आहे. पण नाटकासाठी तर मंचाची गरज असते ना? नाही नाही, ते काय म्हणतात त्याला, रंगमंच. रंगमंचाची गरज असते. नक्कीच. माणसाचं आयुष्य हे एक रंगमंचच तर आहे. या रंगमंचावर कित्येक कलाकार येतात, आपापलं पात्र साकारतात, आपापली भूमिका साकारतात आणि या रंगमंचावरून निघून जातात. येतात, जातात, रंगमंचावर येऊन भूमिका साकारतात. देवा, अरे तूही आलास. तर मग आज त्याने तुम्हाला कुठली भूमिका दिली आहे? ही भिक्षा मागण्याची. भिक्षा? नाही 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 नाही, तू समजतोयस तसली भिक्षा नाही. मी दररोज 5 घरांमधून भिक्षा मागतो. त्या 5 घरांमधून जी भिक्षा मिळते त्या भिक्षेतून मी माझं आणि माझ्या सोबत राहणाऱ्यांचं पोट भरतो. 6व्या घरी मी कधीही भिक्षा मागत नाही. आणि जर 5 घरी भिक्षा नाही मिळाली तर? तरीही 6व्या घरी भिक्षा नाही मागत. कोणीही उठून भिक्षा नाही मागू शकत श्रावण बेटा. जो संन्यासी आहे त्यालाच भिक्षा मागता येते. जो कनक, कामिनी आणि कीर्ती या 3 आसक्तीतून मुक्त आहे तोच भिक्षा मागू शकतो. मला तर काहीच समजत नाहीये. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा सगळं समजेल तुला. पण लक्षात ठेव, भिक्षेचा अर्थ केवळ भीक मागणेच नाहीये. भिक्षेचा आणखीन वेगळा अर्थ पण आहे. काय? जो देतो तो मोठा असतो आणि जो घेतो तो लहान असतो. तू कधी ढग पाहिलेस का? हो, पाहिलंय. वर आकाशात. हो, ढग पाऊस पाडतो म्हणून तो दाता आहे. म्हणून त्याचं स्थान उंचीवर ठेवलं गेलंय. आणि समुद्र जो पाणी घेतो त्यामुळे त्याचं स्थान कुठे आहे? खाली आहे. हो. देवा, देव कुठे भेटेल हो मला? आता तू शिर्डीच्या देवाशीच तर बोलत होतास. ते बघ, शिर्डीचे देव चाललेत. नाही नाही, देव कधी कुठे भिक्षा मागतो का? आता बंद कर हे रडणं. किती वेळ झालाय पण गोपी अजूनही घरी नाही आलाय. माहित नाही कुठे गेलाय. गोपी, गोपी, कुठे गेला होतास तू? आम्ही केव्हाची तुझी वाट बघतोय. बोल ना, कुठे होतास? मी उमाकांत आणि ताई सोबत होतो. ताई? ताई सोबत? कुठे आहे ताई? कुठे आहे सुकन्या? उमाकांत दादा आणि ताईने लग्न केलंय बाबा. लग्न केलं? मग तुझ्यासोबत घरी का नाही आले? ताईची चिठ्ठी मिळताच जेव्हा मी उमाकांत बरोबर तिला आणायला चाललो होतो तेव्हा लक्ष्मणने आम्हाला अडवलं. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी उमाकांतला खूप मारला.
उमाकांत दादा वाचलं तर खरं, पण लक्ष्मण सारखे लोक ताईला त्रास देतील ह्या विचाराने दोघांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. कुठे चाललात तुम्ही? ज्यांनी माझ्या मुलीचं जगणं मुश्किल केलंय, मी त्यांना अद्दल घडवायला चाललोय. बाबा थांबा, बाबा थांबा, अहो थांबा. बाबा थांबा, बाबा बाबा आव्हानं अडव गोपी. मी पण तुमच्या सोबत येतोय बाबा. थांबा. अहो थदन. बाबा लक्ष्मण लक्ष्मण बाहेर ये. लपून का बसलायस? आज तुला अद्दल घडवतो, आजच. चल चल. कोण आहे रे? मी आहे. अरे काकाजी तुम्ही? अरे अशी काय आठवण आली आज तुम्हाला माझी? स्वतः काकाजींना की आज माझ्या घरापाशी येऊन पोहोचलात? नालायक. हे तुम्ही काय करताय काकाजी? काकाजी तेच करतोय जे मला खूप आधी करायला हवं होतं. थांबा काकाजी. आज मला कोणीही नाही थांबवू शकत, कोणी नाही. काकाजी तुम्ही चुकीचं करताय. मी जे करतोय बरोबर करतोय, योग्य करतोय. स्वतःच्या नालायक मुलाला वाचवण्याचा प्रयत्न नका करू, कारण बाप ह्या नात्याने ह्याच्या कुकर्मांना जबाबदार तुम्ही देखील आहात. तुम्ही कधी ह्याला विचारलं ती 4 काठीवाले घेऊन गावात का फिरतो? तुम्ही कधी याला सांगितलं का की बाप सरपंच असला तरीही गाव काही याच्या मालकीचं नाही होत? कधी याला समजवलंय की बाप सरपंच असल्याने गावातल्या मुलींना छेडायचा ठेका नाही मिळालाय तुला? हे तुम्ही काय बोलताय? खरं तेच सांगतोय सरपंचजी, खरं तेच सांगतोय. तुमच्या ह्या सपुत्राने एक दिवस माझ्या मुलीचा सुकन्याचा हात धरला होता. सोड माझा हात. माझ्या सोबत राहशील तर फुलासारखी जपीन तुला. ह्या थपडेचं उत्तर तुला नक्कीच मिळेल. उमाकांतची स्वप्न पाहतेस काय? कधीही पूर्ण होऊ देणार नाही, कधीही नाही. माझ्या लेकीच्या स्वप्नांना आग लावण्यासाठी ह्या नालायकाने आपल्या उमाकांतचं डोकं फोडलं आणि त्याला मेलेला समजून झुडपांमध्ये फेकलं, फक्त एवढ्यासाठी की याला सुकन्याशी लग्न करायचं होतं. माझ्या लेकीला दुखी करायचं होतं याला. सरपंची, तुम्हाला सांगून ठेवतोय, जर तुमच्या ह्या लाडक्या मुलाने गुंडगिरी करायचा प्रयत्न केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही असणार. साईनाथ, काय पाहताय तुम्ही? एका पित्याचा क्रोध पाहतोय. स्वतःच्या मुलीसाठी तडफडणारा बाप पाहतोय.
जो आपल्या मुलीवर केला गेलेला अन्याय दूर करू पाहतोय. स्वतःच्या मुलीला प्रेम, माया, ममता देऊ पाहतोय. तिला सुरक्षित ठेवू पाहतोय आणि समाजाला हे सांगतोय की तो आता त्याच्या मुलीचा अपमान सहन नाही करणार. म्हाळसा पती, आतापर्यंत तो संभ्रमात होता, घाबरत होता समाजाला. त्याने आपल्या मुलीप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करो वा न करो, परंतु आत्ता त्याला कुणाचीच भीती नाहीये. त्याला फक्त त्याच्या लेकीचं भलं पाहिजे आणि तिचं हित पाहिजे. एक बाप बाहेरून नारळासारखा असतो आणि आतून फुलासारखा कोमल असतो. मुलींसाठी बापाचं मन सदैव तडफडत असतं. सासरी गेलेली मुलगी सारखी आपल्या माहेरच्या दिशेने बघत राहते आणि बाप सासरी गेलेल्या मुलीची खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. असाच एक बाप आज आपल्या मुलीसाठी, तिच्या सुखासाठी संपूर्ण समाजाशी दुश्मनी घ्यायला तैयार है. सबका मालिक एक.